Audio Jungle. Audio Jungle. व्यासपीठावरील प्राचार्य साहेब, माझे कॉलेजचे सहकारी साकोरे साहेब, सतीश फुगे साहेब, बसलेले सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी, रिपोर्टर, विद्यार्थी म्हणजे सावित्रीच्या लेखी. साकोरे साहेब, मला काही वेळ मिळते, मला काय वेळ नाही ना, सकाळी 5 मिनिट 10 मिनिट मला जेवढं वेळ बोलायचं तेवढं बोलायचं. कारण आज ना आमच्या दोघांपेक्षाही म्हणजे सरांचं बोलणं झाल्यानंतर सरांनाही सांगितलं, सर तुम्हाला कमी बोलायचं, मी कमी बोलणार आहे. पण विद्यार्थ्यांना खरी गरज आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समधनं तुम्ही सक्सीड कसे झालात आणि तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रात कसे टॉप होतात ते आम्हाला ऐकायचं आहे सगळ्यांना. साकोरे साहेब आणि मी एका कॉलेजमध्ये होतो. पोलीस खात्यात असून बोर करणार नाही. थोडक्यात एक विद्यार्थी म्हणून बोलणार आहे. खरं तर हा शॉर्ट टर्म हे सगळं गॅदरिंग कल्चरल प्रोग्राम हा तर साकोरे साहेब फुगे साहेबांचा सगळा वेगळे. माझ्यासाठी जर असं तर आता फुगे साहेबांनी सांगितलं बॅक टू स्कूल, तर मी बॅक टू स्कूल आता रिटायरमेंट झालं पाहिजे 31 जानेवारीला आणि परत मी बॅक टू स्कूल मी आता पहिला प्रोग्राम आलो. आम्ही आणखी मला स्वतःला चांगलं म्हणजे का समजतो तर 31 तारखेला रिटायरमेंट झाल्यानंतर मी आता या फंक्शनला युनिफॉर्म मारला असतो, पण तेवढा वेळ नसता मिळाला होता प्रत्येकाला अटेंड करायला. थोडं रिटायर झालं नंतर मी आलो, मला भरपूर वेळ आहे. मला काही असे काही कुठं ड्युटीला जायची, बंदोबस्त जायची अशी काही गडबड नाही आहे. तर मला हा महाविद्यालयात आपला वेळ देत आला. सर आत्ताचं कॉलेज आहे त्यावेळेचं कॉलेज फार होतं सर. कदाचित आपण एकाच झाला होतो. कल्चरल प्रोग्राम म्हटलं की एक फार मोठी उत्सुकता असायची. आता प्रॉब्लेम फक्त याच्यामुळे झालेला आहे, मोबाईलमुळे फार अडचण झालेली आहे. जेवढे फायदे तेवढे तोटे देखील आहेत. खरं तर कल्चरल प्रोग्राम आमच्या वेळी असं होतं की वर्षभर केव्हा येईल कल्चरल प्रोग्राम, केव्हा तो फन फेअर, कधी ते प्रोग्राम काय 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 फार अशी एक उत्सुकता असायची. सर आता काय झालं, थोडंसं कल्चर बदललंय. आता मी खाली जेवढे पाहिलं ना सगळे सगळ्याचे देशी स्टॉल, बाबा पिझ्झा वगैरे खायचं नाही किंवा कैरीचं पनीर लिंबू, तरी कोणी अप्लाय करतं का सर? कोणी मला एवढं अप्लाय करते? मराठी विद्यार्थी किंवा आता ते नवीन जनरेशन आहे कुणी अप्लाय करत नाही. आपण जे हे आता स्टॉल लावले त्या स्टॉल मध्ये बेसिकली ते सांगितलेलं आहे की तुम्ही कुठे आपल्या गोष्टी आत्मसात करा. मी 87 ला ग्रॅज्युएशन झालो MPSC मार्फत. माझे भाऊ देखील होते, आम्ही दोघं एका बॅचला होतो. सिलेक्शन आमचं दोघांचं टॉप मध्ये झालेलं आहे. 1 वर्ष ट्रेनिंग असतं. ट्रेनिंग तर पोस्टिंग असतात पूर्ण महाराष्ट्रात सर्व ठिकाणी. मला मी मुंबई ठाणे, मुंबईत जास्त काम केलं. मुंबई ठाणे, सिंधुदुर्ग, दौंड, पुणे शहर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी काम केलं मी. शेवटी माझं रिटायरमेंट पुणे शहर ॲज ACP ऑपरेशन म्हणून झालेलं आहे. आपण सर्वजण नशिबाला की आपण ह्या पुणे शहरात जन्म घेतलाय. कारण असं आहे सर्व सुखसोयी आहे, सर्व सुखसोयी आहे, सर्व सुखसोयी आहे, सर्व मिडल क्लासचे मुलं विद्यार्थी आहेत. फक्त आपण लक्ष देत नाही काही गोष्टीमध्ये. तुम्ही जर एक नाव ऐकलं असेल अन्सार शेख, पूर्ण माहिती अन्सार शेख, UPSC फर्स्ट अटेम्प्ट क्रॅक केलेला विद्यार्थी जालन्याचा. त्याची परिस्थिती जर पाहिली, कोणी वाचता असेल मला माहित नाहीये, त्याची परिस्थिती पाहिली तर फार हॉरिबल परिस्थिती. काय एकदम छोटस साधं घर, पत्र्याचं घर. मला वाटतं वडील रिक्षा चालवायची. कुठेतरी घरकुल आवास योजना अशी कोणती स्कीम होती की एक पत्र्याचा घरामधून विद्यार्थी बाबतपूर गेला का तर आपल्याला काहीतरी गव्हर्नमेंटकडनं फंडिंग मिळेल घरासाठी. त्यासाठी बाबांवर गेला. 2-3 चक्र मारला, 4-5 चक्र मारला, त्यांना काही सँक्शन झालं नाही. तरी सर्व परिस्थिती जवळून पाहिली की किती भयानक प्रकार तो होता.
एक घर मिळवण्यासाठी त्याला कितीतरी चक्र मारायला शेवटी झालं का नाही माहित नाहीये, परंतु ते त्याच्या डोक्यात बसलं की आपल्याला कलेक्टर व्हायचं. एकच वेळ जेवण मिळेल अशीच त्याची परिस्थिती. डोक्यात बसतं आपल्याला कलेक्टर व्हायचंय. जालन्यासारख्या ठिकाणी एक खेडेगाव आहे, फार छोटं खेडेगाव आहे. मी मगाशी तुम्हाला म्हणलं की आपण किती नशिबान आहोत की आपण पुणे शहरासारख्या ठिकाणी आपण जन्म घेतला, एक शिक्षण घेत आहोत. आपले गुरुजन सगळे आहेत, आपला चांगला शिक्षक वगैरे मिळाला आहे. मी पुण्यामुळे मी ह्या डिवाइस पेनमध्ये उभा आहे. सरळमुळे उभा आहे, हे सगळं शिक्षकांमुळेच उभा आहे. शाळा शिकवून असतो, माझे संस्कार झाले नसतं तर मी उभा नसतो तिथं. त्याच्या डोक्यात बसतं की मला कलेक्टर व्हायचंय. तो मुलगा त्या ठिकाणी शिक्षण घेतल्यानंतर तो पुण्यात आला. एसटीचा प्रवास करून आला, पुण्यात आला. पैसे असतीलच तर माहित नाहीये. पुण्यात आल्यानंतर पण एक कास्ट असं काय माहित नाहीये, थोडीशी वागणूक त्याला इकडे पुढे वेगळी मिळाली. त्याकडे काय पैशावर काय घडतंय, कुठे हॉटेलमध्ये काम केलं, भांडवलाचं काम केलं. कुठे एखादा मित्र परिवार चांगला मिळाला, फर्ग्युसनला ऍडमिशन घेतलं. आणि फर्ग्युसनला ऍडमिशन घेतल्यानंतर तिथं ग्रॅज्युएशन केल्यानंतर त्यांनी UPSC फर्स्ट अटेम्प्ट क्रॅक केला, कुठल्याही क्लास शिवाय. म्हणजे ही परिस्थिती आहे. आपण तर अगदी चांगल्या घरातले आहोत, भरपूर क्लासेस आहेत, पुणे विद्याचं बाहेर घर आहे. बाहेरून बोलले गेले तर कॉलेज शिकतात, बाहेरून शिक्षण घेतात, कॉलेज शिकतात. UPSCच्या एक्झाम तुम्ही सदाशिव पेठ जर पाहिलं असेल तर चाणक्य मंडळ आहे. असे इतर बरेच क्लासेस आहेत. जाधव सरांचा एक आहे, कुठला दुसरा क्लास तो एक आहे. बरेच क्लासेस आहेत, पण आपण कधी अवघड करत नाही, कधी लक्ष करत नाही. आणि हाकेच्या अंतरावर सगळ्या गोष्टी. आणि त्यासाठी काही विशेष क्वालिफिकेशन लागत नाही. ग्रॅज्युएशन बस आहे, फक्त ग्रॅज्युएशन. तुम्ही तुमचं जर एम ठेवलं ना तर होऊ शकतं, अशी काही अडचण नाही आहे. UPSC MPSC बरेच क्लासेस आहे आपल्याकडं. तुम्ही हार्डली एक 24 तासापैकी 8 तास झोप घेतली, बाकीचे 2 तास 3 तास इकडे घेतले तर 8-10 तास होते मिळालं पाहिजे. एज्युकेशन काय 10वी पर्यंत, 10वी-12वी नंतर तुम्ही 8 घ्या. 8 नंतर तुम्हाला कॉलेजमध्ये जाणं कंपल्सरी नाही. आता ठीक आहे, आता आम्ही तर आता आर्ट्स कसं घ्यायचं, तर मी आता BSc लागत तर मी कसं आर्ट्स घेऊ, तसं नाही. इंजिनिअरिंग झालेले कोणते विद्यार्थी देखील हे कोर्सेस घेऊन क्रॅक करतात UPSC. हे एक उदाहरण आहे. मी सर औरंगाबादला असताना तिथं आश्रम शाळा आहे. आता जे आपल्याकडे ऊस तोडाची मुलं असतात, ऊस तोडतात, ऊस तोड कामगार, त्याचे मुलं तिथं असतात सर. 6-6 महिने 8-8 महिने ते इकडे असतात, दौंड तालुक्यात ऊस तोडसाठी येतात. त्याचे मुलं तिकडे असतात. त्यांची व्यवस्था तिकडे आश्रम शाळेत केली असते. तर त्या ठिकाणी असंच लेक्चर केलं होतं मी. एक 3री-4थीची मुलगी अम्बिशन काय तर कलेक्टर व्हायचं. ऊस तोडणाऱ्याची मुलगी आपण का ठेवले, आपण आपल्यात काय कमी. आपण प्रत्येक वेळेस एवढंच म्हणतो की मला सबमिट काय, अरे कसं जबाबदार नाही, प्रयत्न तर केला पाहिजे. अर्ध्या वेळा त्या मोबाईल असं मी म्हणलं नाही, याच्यामुळे मोठा प्रॉब्लेम आहे. एवढं कल्चरल आपला भारत देश अगदी जानेवारीपासून तर डिसेंबर पर्यंत सर्व अगदी रंगीबेरंगी सण आहेत. पूर्वी हा पहिला सण असतो तिळगुळ. पुढे मला सगळीकडे सध्याकडे आपण देवाला ते तिळगुळ ठेवून सगळ्या मित्र-मैत्रिणींना किंवा घरच्या लोकांना सगळं तिळगुळ वाढायचं आहे. आज फक्त जेवढं तिळगुळ या गोडगोड बोला, कोण कोणाला भेटत नाही, काय नाही. मुलगा आयला बेडरूम मधनं किचन मध्ये गुड मॉर्निंग करतोय, बेडरूम पण करत नाही, मोबाईलच करतोय गुड मॉर्निंग. याच्यात एवढे भाग गेले न बघता लग्न पण होते इंस्टाग्रामवर. कोणाला बघत नाही, फक्त चॅटिंग झालं की 10 दिवसानंतर कुठं मुलगा काय झाला की तो पोलिसला आई वडील बिचारा 2-4 दिवस वाढवून सर मुलगी केली म्हणून पुढावर काय माहिती डाऊट नाही साहेब. कॉलेज
इंस्टाग्राम ओळख. गाडी घ्यायची स्वतःला वापरायला, गाडी याच्यावर बुक करतो आपण, ते मात्र सेकंड हँड गाडी मिळतात. काय बघत ते पैसे पाठवतो आणि गाडी बुक करून टाकतो. अरे कुठली गाडी, कसली गाडी सेकंड हँड, बघायला तर पाहिजे, चालवत तर पाहिजे. तुम्ही युपीएसला नाही म्हणत की 60-70% ह्याच्यामध्ये अभ्यास आहे, याच्यामध्ये अभ्यास आहे एमपीएससी युपीएससी, पण कोणी अप्लाय करत नाही. तुम्ही कुठे जा, रेल्वेने बघा 10 माणसापैकी 2 सगळ्याचे मोबाईल असतात. हे एवढं हॉरिबल आहे मोबाईलचं काम, प्रॉपर यूज नाहीये. इंस्टाग्राम मधून जायचं, ओळख न पाळत कुठे लांब जायचं, लग्न करून यायचं, काहीच नाही, काही नाही. सर आम्हाला त्यावेळी कॉलेजला फरक पडायला कसं, एक छोटं उदाहरण सांगतो. ते असे स्टॉल असायचे आमच्याकडे कॉलेजला, आणि एक युआरचा स्टॉल असायचा. युआर होते त्यावेळी, युआर आणि ICSR एक पोस्ट होती. आता त्या सिटीत त्या छोट्या छोट्या त्यावेळी तबकडे असायचे, आणि ते स्टॉलवर गाणं लागायचं. सगळा भाव, तुम्ही आता कसे होता खाली, सगळा भाव, सगळं मुलं मुली शिक्षक वगैरे सगळे असे त्या स्टॉल असायचे. सगळे स्टॉल, खेळायचे स्टॉल असायचे. एवढं विशेष काय होतं असे खालच्या आपल्याकडे सगळे विद्यार्थी सगळं त्या स्टॉलवर असे चालू असायचं. आणि तो एक गाण्याचा एक रेकॉर्ड असायचा, आणि त्याच्यात आपण ते रिक्वेस्ट पाठवायची. नाही मला कुठं गाणं आवडतंय, मी कोणाला प्रपोज करणार, मी कोणाला गाणं टाकणार, मी काय करणार, हा एक नवीन काही फंड होता. मी सांगायचं उदाहरण तुम्हाला सांगते. आपल्याला आवडलं काय नाही, 1 रुपया. आता तेच रिक्वेस्ट करू, जल्दी से आपको सो एंड सो, रेशमा तेरे चेहरे पे क्या जादू है. आता हे असं नावानंतर ती मुलगी तिथं असेल तर ती पण थोडी जरा ठेवणार ना. आता तिचं हुशार असेल, एखाद्या असेल तर पळून जाईल. एखाद्या हुशार असेल ना त्यात बरंच हुशार, त्या पर्यंत 1 रुपया त्यांना गाणं लावायचा, आणि ती म्हणणार भैया मेरा राखी का बनवून काय असं ते म्हणणार. सर त्यावेळी ह्या अशा पद्धती होत्या. कॉलेजमध्ये यायचं, कॉलेजमध्ये जायचं, कुठं फॉलो करायचा, कुठं जायचं, वर्षभर ओळख व्हायला लागायची. आता फक्त गुड मॉर्निंग केलं, हाय केलं, हे केलं, काय केलं हे समजा. एका दिवसात जमतं, एका दिवसात दुसऱ्या दिवशी काय. हे कशामुळे, हा उद्याचा दिवस असेल ना व्हॅलेंटाईन डे, हे असे सगळे डेवर सगळं घोटाळा लागला. त्याचं नियोजन कसं असतं, अगोदर 4-5 दिवस मी किती सेंटीमीटरचा गुलाब घ्यायचा आहे बघा. त्या कालच्या पेपरला कटिंग होतं, 6 सेंटीमीटरचा गुलाब किती रुपये, 8 सेंटीमीटरचा गुलाब किती रुपये, किती पैसे, हे एवढं कोण अभ्यास करणार, काय करणार अभ्यास. सांगायचं तात्पर्य की तो काळ, हा काळ फार वेगळा होता. डिजिटल झालेलं सर्व, होऊ दे ना, डिजिटल होऊ दे ना, पण आपण पण डिजिटल हो ना युपीएससी मध्ये, काय प्रॉब्लेम आहे, होऊ शकतं ना. करायचंच काय बोललं नाही. मी असं म्हणत आहे युपीएससी करा म्हणून, कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, पण आपल्याला तर फार स्कोप आहे एखाद्याचा. इथं फॅशन डिझाईन किती छान आहे, फार सुंदर आहे, मार्केट आहे त्याला आता. बरं आपली मुलं ही स्टॉल पण लावणार नाही, युपीएससी करणार नाही, मध्ये जा करतात. खालचा जो स्टॉल वर्ग आहे ते बाहेरचे कुठे युपीएससी बाहेरचे कुठे, आपण करायचं काय, आपण कधी करायचं. ते म्हणतात ना मराठी माणूस मोडून पण वागणार नाही, पाटील की ह्याच्यात गेलेला आपला सगळा माणूस. कुठल्याही फील्डबद्दल, शेतकरी व्हा, शेती करा, दुग्ध व्यवसाय करा. सर मी त्या कन्नड ग्रामीण होतो, मी खुलताबाद कन्नड, तिथे गाव आहे, मोठ्या गावाचं नाव. पण सगळे विद्यार्थी तिथले इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत, पण सगळे शेतीत दुग्ध व्यवसाय करतात. महिन्याला सर 8-10 लाख रुपये होतात. कोणीही जॉबला नाही. 30-40 म्हशी, 50 म्हशी असं सगळं व्यवसाय करतात. 4-5 एकर शेती असते, करतात ना. महाराष्ट्राच्या कुठल्याही क्षेत्राचा एमपीएससी काय अवघड नाहीये.
दररोजचा पेपर वाचा मराठी पेपर 1-2 वर्ष. 5वीचं स्कॉलरशिपचे पुस्तक असतं ना मराठी व्याकरण ते वाचा. 7वी स्कॉलरशिप ते वाचा. एबीसी चौक आहे अप्पाबळवंत चौक फार जवळ आहे. हक्काच्या अंतरावर कितीतरी प्रचंड पुस्तक मिळतात. आपल्याकडे लायब्ररी कॉलेजमध्ये वाचा तर वाचा व्यवस्थित आंबेडकर साहेब वाचा तर वाचा. कोणीच वाचत नाही, कोणाच वेळ नाही. तुम्ही हा मोबाईल मध्ये वाचा काय उपयोग नाहीये. पुस्तक वाचा फार फरक आहे. नाही तर टीव्ही सिरीज बघतील, काय ते रील्स बघतील, काय बघत नाही. पण तुम्ही बाकीचं काय बघणार नाहीये. मी सर्वांना म्हणत नाहीये, परंतु जे आपल्याला जे मला फक्त एवढं बरं सर, तुम्ही 4 वर्ष कष्ट करा, पुढची 40 वर्ष राजासारखं झाला. हे 4 वर्ष तुम्ही जगलं नाही, कष्ट केलं नाही ना, तर तुमची 40 वर्ष ना परत ती मोटरसायकल, परत ती लोकल पकडा, परत ती ट्रेन पकडा, परत बॅग घ्या. अरे मला तुम्ही काहीतरी ऑफिस येतो, एक कोणतरी दारोडा कोणतरी आहे, ऑफिसमध्ये 2-4 सेवेकरी आहेत, चला लहान दिवशी गाडी आहे, वाटत नाही का सर? सगळं सिरियस झालं. बोर झालं सांगा. थोडंसं अम्बिशन ठेवा ना. का होऊ शकत नाही? अम्बिशन ठेवा ना. युनिक अकॅडमीमध्ये सर ही फक्त ज्ञानेश्वर पदाचा युनिक अकॅडमी आहे. सदाशिव पेठेत तुमची चाणक्य मंडळ आहे. असे वेगवेगळे क्लासेस आहेत. हार्डली 2 तासाचं फक्त. साखरची बॅच 2 तासाची, आयदर संध्याकाळची बॅच 2 तासाची, आयदर तुम्ही ऑनलाईन घ्या. आणि 2 तास पण देऊ शकत नाही. 1 वर्ष काय ना, पहिल्या वेळी क्रॅक होणार नाही, दुसऱ्या वेळी होणार नाही, तिसऱ्या वेळी तर होता. एमपीसी ठेवला, युपीसी एमपीसी तर होता. साहेब काही जास्त बोलू नका, तर आम्हाला कल्चर बोलणार मी, आम्हाला जायचंय बाहेर, तुम्ही आम्हाला काही जास्त शिकू नका. म्हणजे हा एक पार्ट आहे जॉबचा, करिअरचा. आपण करिअर चूज करा, काय व्हायचं ते ठरवा अगोदरच, महत्वाचं आहे. मध्ये आमिर खानचा पिक्चर होता ड्रॉइंगवर, काही ड्रॉइंगची आवड असेल. आता आपल्या कॉलेजचे देखील विद्यार्थी फार पुढे गेलेले आहेत. कॅम्पसचा एक खाली कॅम्पस मध्ये विद्यार्थी गेलेले आहेत पुढं. आणि याला काय लागत नाहीये. तुमची हाईट फक्त महत्वाची आहे. युपीएससी एमपीएससीला त्याला फक्त हाईटच 5-5च्या पुढे, 5.5च्या पुढे हाईट असते. बाकी तुमची तब्येत किती आहे काय नाही, फक्त स्किल महत्वाचं आहे. प्रिलिम एक्झाम असते, प्रिलिम एक्झाम क्रॅक केल्यानंतर मेन एक्झाम असते, मेन एक्झाम क्रॅक केल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू असतो. आहे ना, काय अडचणी नाही, होतात ते. कारण फक्त जेवढची आपण चांगल्या शहरामध्ये राहिला आहोत म्हणून पिंपरीची सोडवे क्लासेस असतील ना क्लास. सरांचं मार्गदर्शन आहे. तुम्हाला काय अडचण तर आम्हाला विचारा. काही पीसीएमसी मध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये किंवा पुणे सिटीमध्ये जे काही आयपीएस ऑफिसर आहेत, किंवा नाव ऐकलं तर संदीप गिल सर, सरदार गिल किंवा ऍक्टिव्ह आयपीएस झाले ते, असे काही ऑफिसरशी तुम्हाला कॉन्टॅक्ट असेल, मी स्वतः कॉन्टॅक्ट करून देईल, तुम्हाला गायडन्स करेल. पण कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे, कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे. स्पोर्ट्स मध्ये देखील आपण पुढे जाऊ शकता, कलेमध्ये पुढे जाऊ शकता. जसं साकोडे साहेब आहेत, मुगे साहेब आहेत. आम्ही लायब्ररीमध्ये एका बेंचवर बसायचो आम्ही, आपल्या साकोडे साहेब. याच्यापेक्षा सर आणखी एक उदाहरण देईल मी. लायब्ररीत आणखी आमचा एक मित्र असायचा भोसले म्हणून. सर बायकास्ट फाशी मारत. मी पण एमपीसीचा अभ्यास करतो, ते देखील एमपीसीचा अभ्यास करतात. घरची परिस्थिती अशी होती, चतुर्शिंगे डोंगरावर त्यांचे आई वडील फासे पारते, पाल असतं पाल त्याच्यात राहायचे. त्यांचे आई वडील यार्डेल पाशांना कामाला होते स्वीपर म्हणून. एक मित्रांची संगत त्यांना चांगली मिळाली. माझ्याच व्यवस्था ते डीवायएसपी झाले, मी पीएस झालो. असे जॉईंट कमिशन म्हणून काही नव्हतं.
एकदा PSL सिलेक्ट झालं ते परत ते गेले नाही मराठी व्यासपीठ म्हणून आम्ही काही जर 2-4 मार्काने नापास झालो तर आम्ही मागे राहिलो. पण एक भाषेबारचा मुलगा देखील आणि व्यासपीठ होऊ शकतो. आपण काय नाही आता साहेब एक बरोबर 1 वर्षापूर्वी रिटायर झाले मुंबईमध्ये नाटिक गोष्टीवर. मी म्हणत नाही सर्वांच होईल म्हणून, पण ठीक आहे प्रयत्न तर करा. मी देखील मॉडर्न कॉलेजला होतो तरी मी माझं शिक्षण 1ली ते 7वी हे म्युन्सिपालिटी शाळेत झालेलं आहे. 8वी पासून मी मॉडर्नला होतो. मला काहीतरी काही थोडेसे बाळ पुढे मिळाले त्यावेळी पुढे सरकत गेलो आहे. त्यावेळी काय असं फॅसिलिटी नव्हत्या पण क्लासेस वगैरे असा काही प्रकार नव्हता. मी आणि आमचे मोठे भाऊ होतो आम्ही दोघं एकाच वेळी बॅचला PSL झालो आणि एकाच वेळा मी ट्रेनिंग गेलो. गोष्टी आपला फक्त आयडिया पाहिजे पण तो सुरुवात केली याची माहिती पाहिजे 100% होणार. मला साकोडे साहेबांनी 3 तारखेला सुरू केलं साहेब. आपल्याला वेळ मिळेल का इकडे यायला कार्यक्रमाला. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.